हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तुमची झाली का चहा वगैरे? माझी झाली. आणि आज काही मी आराम करण्याचा विचार केला नाही. आल्यानंतर जस्ट फक्त फ्रेश होऊन ग्रीन टी घेतली आणि ब्लॉग बनवायला बसलेली. जरा थोडंसं म्हणजे दही खाल्ले आणि ते पण रात्री, त्यामुळे थोडंसं मला सर्दीसारखं वाटत आहे. होईल थोडा वेळ, परत होऊन जातं ते क्लिअर. तर मी जो काल व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये म्हणजे मुलाबद्दल बोलली आहे मी. तर त्याच्यावर प्राचीताईची अशी कमेंट होती की म्हणजे त्याचे चांगले गुण पण सांग आणि तुला असं वाटू दे नको की मला त्या गोष्टीचा राग आलाय. तर बिलकुल नाही, कारण बरोबर आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वाईट गोष्टीबरोबरच मी चांगली गोष्टी पण सांगत असते. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले, जर मला त्याचे फक्त वाईटच सांगायचं असतं तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच नसतं तो घरी होता किंवा त्यानं जाऊन गॅस बंद केला वगैरे वगैरे, बरोबर की नाही. आणि तो मला तो किचनमध्ये जाऊ देत नव्हता हे पण मी सांगितलं नसतं. तो लगेच दुसरा कुठला कुकर बुक करायचा आहे, तो खराब झालाय हे तो म्हटलेला मी सांगितलं नसतं, बरोबर. कारण मी म्हणजे राग आलाय म्हणून नाही, तर तुमचा गैरसमज होतोय तो मला दूर करायचा आहे. की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जेवढं वाईट सांगते ना तेवढं चांगलं पण सांगते. तर तसंच मी कालच्या व्हिडिओमध्ये मला जर वाईटच सांगायचं असतं तर मी फक्त सगळ्या जे घडले ते सांगितलं असतं. मुलगा घरी होता, त्यानं मदत केली, त्याच्यामुळं असं झालं तसं झालं, मी असं काही सांगितलंच नसतं, बरोबर. तर माझ्या मुलामध्ये सगळेच वाईट गुण आहेत, मी असं पण म्हणणार नाही. आणि सगळेच त्याच्याकडे चांगले गुण आहेत, मी असं पण म्हणणार नाही. आणि कोणताच माणूस परफेक्ट नसतो हे मला पण मान्य आहे. कारण की मी सुद्धा तेवढी परफेक्ट असल असं मी नाही म्हणत ना, आणि म्हणू शकत. कारण की जसं त्यांच्या काही गोष्टी मला खटकतात तशाच माझ्या काही गोष्टी मुलांना सुद्धा खटकत असतील. की मी सतत टोकते, मी ह्यांच्याशी बोलू नको, तिकडे मैत्री करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको असं म्हणते. हा गुण कदाचित माझ्यातला वाईट असेल आणि असं मुलांना तो आवडत पण नसेल, बरोबर की नाही. ते पण मित्रांना सांगतात, माझी मम्मी जाऊ देत नाही, माझी मम्मी हे करू देत नाही, माझी मम्मी ते करू देत नाही. मग समोरचा आता तो सांगतो त्याची मम्मी त्याला नाही जाऊ देते किंवा त्याची मम्मी त्याला नाही येऊ देते, तो असंच सांगून देतो त्याची मम्मी अशी करते. परंतु समोरचे मित्र विचार काय करणार, ह्याची मम्मी ह्याला त्रास देते, कुठं जाऊ देत नाही, बंधनात ठेवते वगैरे वगैरे वगैरे. कारण ती हा सहज बोलून गेलाय, पण त्यांची बुद्धी, विचार करण्याची पातळी कुठं असते, ते मग तसं विचार करतात आणि ते त्यांना शिकवतात. काय ऐकायचे, चल बघू पुन्हा होईल ते होईल असं. तर प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे असतात. प्रत्येकामध्ये काहीतरी असा गुण असतो जो समोरच्याला आवडत नसतो. माझ्या मुलांना पण माझा तो गुण आवडत नसेल, बरोबर की नाही. त्यांचे जे गुण आहेत ते मला काही आवडत नाहीयेत किंवा मला कुठेतरी खटकतात, मला कुठेतरी ते चुकीचे वाटतात आणि मी मला व्यक्त व्हायला जागा नाहीये म्हणून मी इथं व्यक्त होते. परंतु जर गैरसमज होत असेल तर आजपासून मी माझ्या मुलांचा कुठलाही विषय मी इथं काढणार नाहीये. शेवट माझे प्रॉब्लेम आहेत, माझे मुलं माझे प्रॉब्लेम आहेत, ती मी बघेल काय करायचं, बरोबर की नाही. हा शेवटचा व्हिडिओ असेल जो माझ्या मुलाबद्दलचा मी बनवत असेल, बरोबर. आता मी इथून पुढे ह्या म्हणजे मुलांबद्दलच्या कुठल्याही गोष्टी मी इथं शेअर करणार नाही. तर माझ्या मुलाचे चांगले गुण सांगते. माझ्या मुलाचे चांगले गुण, कधी कधी तो माझं काही ऐकतच नाही आणि कधी कधी तो माझं ऐकतो. तो कधी कधी ऐकण्याच्या इतका बाहेर जातो की तो जाऊ नको म्हटलं तरी त्याला ते जायचं असतं आणि ते करायचं असतं. भलेही मग मी चिडलेली असते, नंतर तो आल्यानंतर मी त्याच्यासाठी दरवाजा उघडत नाही, ते पण सांगते. तो आला
गेला तसा जबरदस्तीनं, मी नको म्हणत असताना मी गेला कुठे आणि तो परत आला तर मी त्याला दरवाजा उघडत नाही. तो किती माफी मागतो, रिक्वेस्ट करतो, एवढ्या वेळेस तेवढ्या वेळेस म्हणतो, कारण ती एवढ्या वेळेस मला खूप अनुभव आलेले. तर प्रत्येक वेळेला तो एवढ्या वेळेस म्हणतो आणि तो जी करायचं तीच करतो. म्हणून मी त्याला दरवाजा उघडत नाही, मध्ये घेत नाही. 3-3 तास मी त्याला बिना खाता पिता बाहेर ठेवते. मान्य करते, मी करते, कारण माझा मुलगाच असा आहे. एखादा काय म्हटलं असता की आपल्याला मम्मी 2-2, 3-3 तास बाहेर ठेवते, आपल्याला बाहेर रात्रीचं थांबावं लागतं, त्यापेक्षा आपण ह्या गोष्टी करूच नाही. शहाणा मुलगा असता तर तो काय म्हटलं असता, तसाच विचार केला असता का नाही. परंतु हा इतकाही आहे की तो 4 तास बाहेर थांबतो, रात्रीचं 4 तास. 1-1:30ला मी त्याला घरात घेते आणि मी मुद्दाम म्हणून तरसवत असते आणि मी आतमध्ये रडत असते, मी जागे असते. परंतु मला तो पर्याय नसतो की, कारण की जर मी असंच सतत त्याला, तो जे जाईल बी मनानं, येईल बी, दरवाजा उघडत राहील, तर तो आणखीन तसाच वागत जाईल. आणि हे माझ्या मुलाचे ना जे गुण आहेत ते आहेत. तो 3-3, 4-4 तास बाहेर थांबून राहील, परंतु तो कुठेही जाणार नाही. तो मला दरवाजा उघडायला मजबूरच करणार. त्याचे गुण. त्याला पतंग उडवायचा एवढा नाद आहे. तो संक्रांतीच्या टायमाला पतंग उडवण्यासाठी अख्खा दिवस बिना खाता पिता पतंग उडवत असतो. त्यावेळेला पण मी नाही एवढा वेळ जायचं किंवा नाही करायचं म्हटलं तरी पण तो दिवसभर जातो, दिवसभर. त्या टायमिंगला पण मी त्याच्यासोबत तसंच वागते. माझ्या म्हणजे नाही का, जाऊ नको, करू नको म्हटल्याच्या नंतर त्या गोष्टी केल्या की मी खूपदा त्याला एक पनिशमेंट म्हणून घराच्या बाहेरच थांबवून ठेवते किंवा मी त्याला दरवाजाच उघडत नाही. मी त्याला 2-2, 3-3 तास घरी घेतच नाही. तरी पण तो तिथं बसून राहतो, त्याचा चांगला गुण. ओके, कारण तो तरी पण तिथंच बसून राहतो, तो त्याचा चांगला गुण आहे. मी त्याला खूपदा म्हणलं तू हे सोडून जा, तरी पण तो जात नाही. त्याचा तो चांगलाच गुण आहे. मी मान्य करते आणि मी म्हणते पण, आणि मी खूपदा म्हणले पण. त्याच्यानंतर म्हणजे सध्या आता मला त्याला माहिती झाले कांदे भज्या आवडतात मम्मीला. अधूनमधून कधीतरी विचारतो आणि येताना 1 प्लेट कांदे भजे आणतो. तो पण त्याचा चांगला गुण, बरोबर. त्याच्यानंतर तो जेव्हा घरात असतो आणि मी असं जड काम, मला डॉक्टरांनी म्हणजे असं वजाचं काही उचलायचं नाहीये, हंडा उचलायचं नाही, हे उचलायचं नाही, ते त्यांनी सांगितलेलं आहे. तो जर घरात असेल तर तो कधीही मला उचलू देत नाही. तो पण त्याचा चांगला गुण, बरोबर. आणि मी स्वयंपाक बनवत असेल आणि गरम गरम मी त्याला खाऊन घे म्हटलं तर तो नाही, तुझं होऊ दे, आपण सोबतच जीव, माझ्यासाठी थांबतो. तो पण त्याचा चांगलाच गुण, बरोबर. म्हणजे चांगले गुण आहेत ना. तो एकटा जेवत नाही, तो माझा स्वयंपाक होईपर्यंत माझी वाट बघत थांबतो, जेवण करत नाही. तो त्याचा चांगला गुण आहे. त्याच्यानंतर मी म्हणजे नाही का, आता त्याच्या ह्याच्यातच थोडेसे वाईट गुण पण आहे. मी जर त्याला महत्वाचं काही बोलत असेल तर आता ह्याच्यातच काही थोडेसे त्याचे मला आठवलेले असतात. मी वाईट गुण पण ह्याच्यात शेअर करणार. तर त्याचे वाईट गुण, बहिणीचं लग्न होऊन बहुतेक आता वर्ष होईल, आणखी टायमिंग आहे, वर्ष होईल. आतापर्यंत बहिणीनं कधी बोलवल्यानंतर तो लगेच गेला नाही. आता तुम्हाला मागचंच सांगते, मागच्या महिन्यामध्ये तिची जाऊ आली होती, बहुतेक मागच्या नाही, ह्याच महिन्यामध्ये तिची जाऊ आली होती. आणि तिची जाऊ म्हणजे मुलीची जाऊ, माझ्या मुलीची जाऊ आली होती. आणि ती तिला मागे लागली होती आल्यापासून की तुझ्या भावाला बोलवून घे, मला त्याला बघायचंय, भेटायचंय म्हणून. मग तिनं आदल्या दिवशी फोन केला होता.
मी व्हिडिओ पण रेकॉर्ड करायला घेतला होता त्याला बोलताना. त्यानं ते बघितलं आणि त्यानं वाक्य काय बोललं माहितीये का, तू व्हिडिओ शूट करते, व्हिडिओ चालू करून माझ्याशी बोलते ना, मोबाईल उचलून फेकून भिंतीवर मारल म्हटलं त्यानं. कारण तो बोलतो आणि नाही म्हणतो म्हणून मी त्याचं अधूनमधून शूट करत असते, कारण तो खूप खोटं बोलतो. हा, त्याचा चांगला गुण की तू खूप खोटं बोलतो म्हणून मी शूट करत असते. तो पण त्याचा एक चांगला गुण आहे. मग तो तसा म्हटला. आदल्या दिवशी तिनं फोन केला होता. तिने एकटीनंच फोन केला आणि त्याला म्हटले की घरी ये, काम आहे, आंबे वगैरे घेऊन जा. तिच्या शेतातनं आंबे आणलेले होते. ती एक फक्त रिझन होतं, आंबे घेऊन जा. परंतु तिची जाऊ तिच्या मागे लागली होती, तुझ्या भावाला बोलव म्हणून. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं की मदर्स डे होता आणि त्या दिवशी मी थोडी डिस्टर्ब होते, त्याच्यामुळं मी तिच्याशी काही बोलले नाही. त्याच्यानंतरच तिची जाऊ आलेली होती. तर मी जोपर्यंत तिनं फोन करत नाही तोपर्यंत मला तिच्याशी बोलायचं नव्हतं. मग तिनं मला फोन केलाच नाही, त्याला फोन केला आणि त्याला बोलवलं. तो त्या दिवशी मला वेळ नाही, बघू जमलं तर म्हणला आणि तो त्या दिवशी गेलाच नाही. दुसऱ्या दिवशी तो जॉबला निघून गेला, कॉलेज केलं, जॉबला गेला. परत त्यांनी फोन लावायला लावला, तिच्या जावयाने परत फोन लावायला लावला आणि मग ती स्वतः फोनवरती त्याला म्हटली की ये की रे, मला तुला भेटायचंय, बघायचंय नाही का, आणि मला जायचंय उद्या, तर तू ये आज काही करून, असं त्याला म्हटली वाटतं ती. कारण ते लोक मला कुणीही फोन करत नाहीत. लग्न झाल्यापासून म्हणजे मी त्यांच्याशी बोलत नाही किंवा मी त्यांना आणखीन ओळखत बी नाही, आमची भेट बी नाही, तर ते लोक हिंमत करत नाहीत मला फोन करायची. मग ती त्याला बोलल्याच्या नंतर परत त्याचा मला फोन आला की मी संध्याकाळी लवकर घरी येणार नाहीये, मी तसंच दीदीकडे जाणार आहे. कारण दीदीचा काल पण फोन आला ना, आज पण फोन आला आणि तिच्या जावेने मला खास करून फोनवरती बोलली की ये म्हणून. तर तसं चांगलं नाही वाटत, जातो मी. म्हटलं जा ना, मी कधी नको म्हटले म्हणलं. आणि मी त्याच्याकडे निरोप दिला. काय, मी त्याच्याकडे निरोप दिला होता की तू गेल्याच्या नंतर त्यांना घरी या, घरी बोलवलंय असं सांग. तर तो तिथं गेला, बसला. ते एवढा आग्रह करतायत जेवण कर, जेवण कर, 2 घास खायला पाहिजे का नाही. तो तिथं जेवण नाही केलं, एवढा वेळ बसला तिथं जेवण नाही केलं. त्यांना या म्हणून निरोप द्यायचा, तर तो त्यांना काय म्हटला, घरी यायचं की. मग तो पण त्याचा चांगला गुण आहे, बरोबर की नाही. घरी बोलवले या असं म्हणणं योग्य आहे का, घरी यायचं की. मग ते लोक नाही म्हणे, आम्हाला उद्या जायचे, बघू नंतर आल्यानंतर असं म्हटले ते. आणि मग तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर मी जेवण करून घेतलेलं होतं, काहीतरी 10:30ला तो घरी आला. माझं जेवण झालेलं होतं, मी त्याचा स्वयंपाक पण बनवलेला होता. मग तो आल्याच्या नंतर मी त्याला विचारलं, काय रे म्हटलं, काय म्हणले काय नाही, असं हे केलं. आणि म्हटलं तू निरोप दिलास ना त्यांना या म्हणून, तर हो. तर मी म्हटलो त्यांना, पण ती म्हणे की आम्हाला उद्याच्याला जायचंय वगैरे आणि आता नाही, बघू नंतर असं म्हटलं. म्हटलं ठीक आहे, असंच म्हणलंय असं मला वाटलं. मग नंतर आता घरी मी स्वयंपाक बनवलाय, तिथं ती जेवण कर म्हणत होती, तरी पण तो तिथंही जेवला नाही आणि घरी आल्यानंतर घरचा स्वयंपाक पण नाही जेवायचा. त्याला मला पैसे मागत होता की मला बाहेर जाऊन जेवायचे, पैसे दे मला, बाहेर जाऊन जेवायचे. मग मला राग कुठल्या गोष्टीचा आला होता, मी फ्रेंड्स त्याला विचारते काय म्हटली काय नाही, काही सांगायला तयार नाही. मग सगळं लक्ष फोनमध्ये, लगेच फोनमध्ये. मग आई काहीतरी विचारतीये, बहिणीची विचारपूस करतीये, आपण तिला सांगावं 2 शब्द किंवा तिची जाऊ काय म्हटली हे सांगावं, नाही. फक्त फोनमध्ये तोंड आणि पैसे दे, मला जेवायला जायचंय. मग तिथं त्यांनी एवढा आग्रह केला, त्यांना काय वाटलं असं, 2 घास खायचे आणि यायचं, बरोबर की नाही. ते सगळे आता ह्याच्यापेक्षा ती सगळे मोठेच आहेत, त्यांचा मान ठेवला नाही, हा असाच आला. घरचं जेवण जेवायचं नाही, बाहेर जाऊन जेवायचं. मग त्यानं मला रिप्लाय दिला नाही, काही सांगितलं नाही, जास्ती बोलला नाही. म्हणून मी काय केलं, त्याला पैसे दिले नाही, मी त्याला बोललेच नाही.
मग तो उपाशी झोपला. घरात अन्न असताना, पाहुण्यांनी जेव म्हणलेलं असताना त्याला बाहेर जाऊन खायचं होतं आणि तो उपाशी झोपला. तो पण त्याचा चांगला गुण, बरोबर की नाही? काहीच कारण नसताना तो उपाशी झोपला, तो चांगला गुण आहे, बरोबर? मग त्यानंतर तुम्हाला सांगते, दुसऱ्या दिवशी मला मुलीचा फोन आला. काय झालंय, तू का बोलत नाही माझ्यासोबत, काय झालंय का, काय चुकलंय का, असं म्हणून तिने मला फोन केला. फोन केल्याच्या नंतर मग मी तिला बोलली, व्यवस्थित बोलले आणि परत म्हणलं जाऊ दे, हिच्याशी वाद घालणं म्हणजे कसं आहे, परत आठवडाभर रडत बसणं, टेन्शन घेणं, परत महिना 2 महिने ती न बोलणं, कॉन्टॅक्ट न राहणं, ते सगळं असं गोंधळ होऊन जातो. म्हणून मी जसं की मला इथं सांगितलं, आईने सांगितलं की थोडासा स्वतःचा स्वाभिमान पण तसंच मी काहीच, तिचा फोन आला तरच बोलायचं, तिनं जेवढं बोललंय तेवढंच बोलायचं, जास्ती बोलायचं नाही, विचारायचं नाही, चौकशी करायचं नाही, असंच मी केलं. मग तिनं स्वतःहून मला फोन केला. फोन केल्याच्या नंतर तिनं विचारपूस केल्यावर मी तिला रिप्लाय दिलाच नाही. काहीच झालं नाही म्हटलं, तू केले असतील फोन तर मी कामात असेल, नसन उचलला, मी असं म्हणून सोडून दिलं. मग नंतर मी बोलल्याच्या नंतर मी म्हटलं, तुझ्या जावेला ये म्हणून सांगितलं होतं, म्हटलं निरोप दिल तर त्यांना सांगितलं नाहीये का? तर ती म्हणे, ती असा म्हटला की यायचं की मग घरी. तिनं मला सांगितलं ह्यानं असं म्हटलंय म्हणून, घरी या, चहा पाण्याला बोलवलंय मम्मीनं, असं काहीच सांगितलं नाही, फक्त घरी यायचं की मग, एवढंच म्हटला तो. तर म्हणली गेले ते. म्हटलं बरं ठीक आहे, जाऊ दे म्हटलं, मी ते तुला माहिती आहे ना, त्याला सवय नाही आहे अशा गोष्टींची, म्हणजे नाही का असं की पाहुण्यांना काही म्हणायचं असतं, या जा उठ बस खा पे, हे त्याला अजिबात असं काही नाहीये. आणि जसा तो मोठा झालाय तसं माझा जास्त नातेवाईकांशी संपर्क तुटलेला आहे. त्याच्यामुळं त्याला म्हणजे नातेवाईक ये जा वगैरे असं काही लगाव नाही आहे आणि त्याला त्याचं जास्ती नॉलेज नाही आहे. मग तिला पण माहिती. मग मी तिला ती म्हणली हां आपल्याकडं कोणी येत जात नाही आहे, त्याच्यामुळं जास्ती हे नाही त्याला, म्हणजे असं पाहुण्या कसं बोलायचं असतं, काय करायचं असतं, काय म्हणायचं असतं हे त्याला माहीत नाही, जाऊ दे म्हणली. आणि मग मी म्हटलं, मला जर तसं माहिती असतं की तो तसा बोलणार आहे तर म्हटलं मी स्वतःहूनच तुझ्या नवऱ्याला फोन केला असता आणि सांगितलं असतं की तुमच्या भावाला आणि भाऊजाईला घेऊन या नाश्त्याला वगैरे म्हणून. म्हटलं मग नंतर आपण जेवण पण केलं असतं, परंतु सुरुवात आपण नाश्ते वगैरे साठी घेऊन या म्हणलं असतं तर मग आपण त्यांना जेवण करूनच पाठवलं असतं, बरोबर की नाही? परंतु बघा तुम्ही, त्यांना तसं केलं, तो पण त्याचा चांगला गुण. बहीण एवढे वेळेस म्हणजे खूप लग्न झालं तसं 4-5 वेळेस आली असेल ती. 4-5 वेळेस ती आल्याच्या नंतर कधी असा तिला हसत तो बोलला नाही, कधी तिला असं विचारलं नाही कशी आहे, बरी आहे का, तुला काय प्रॉब्लेम आहे, काय त्रास आहे, कधीच नाही. तिचा नवरा असा एकटाच बसलेला असतो आणि आम्ही किचनमध्ये काही ना काही करत असतो. मग तिनं त्याला सांगते की नाही का माझे मिस्टर आलेले, तू घरी ये वगैरे, किंवा जरा वेळ घरी थांब, त्यांच्याशी बोल. तर तो जरी बसलेला असला ना त्यांच्यासमोर तरी हा फोन यूज करतो, पण असं 4 गप्पा मारणं, विचारपूस करणं असं काहीच नाही. नुसतं फोनमध्ये तोंड घातलेलं असतं. मग जेव्हा माझं दुखत असतं, मी काही त्याला विचारत असते, शेअर करत असते, बोलत असते, मी माझ्याबद्दल पण काही बोलत असते त्याला, किंवा माझे काही प्रॉब्लेम असतील, घरातले प्रॉब्लेम असतील, कुठले बी असू द्या, माझी सवय आहे मुलांशी शेअर करायची आणि मी करते. आणि ती पहिल्यापासूनची सवय आहे. मी एवढे वर्ष माझ्या मुलीसोबत करत होते, कारण माझी मुलगी ऐकून घेत होती. आणि परंतु आता मला मुलगी गेली, मग आहे कोण बोलायला, हा मग मी ह्याच्याशी बोलते, परंतु ह्याचं सगळं लक्ष फोनमध्ये असतं. मी काय बोलते, हो, आणि मग मी विचारलं ना की मी काय बोलत होते तुला, गप्प बसतो. म्हणजे आई काय बोलती ह्याच्याकडे सुद्धा लक्ष नसतं, फोन फक्त. हा पण त्याचा चांगला गुण, बरोबर की नाही? मग तुम्ही सांगा, ह्याच्यात चांगले गुण आणि वाईट गुण कुठले कुठले आहेत ते तुम्हीच ठरवा. मला तर काही वेळ समजत नाही की याचे चांगले गुण कुठले आणि वाईट गुण कुठले, कारण असो. आणि राहिला प्रश्न, आणखीन पण चांगले गुण सांगते. चांगले गुण, मित्रांचा अपरात्री जरी फोन आला तरी तयार त्यांच्यासाठी, हा चांगला गुण. मित्रांसाठी स्वतःकडे जरी पैसे नसले तरी त्यांना गरज असली तरी कुठूनही ॲडजस्ट करून मित्रांना मदत करणे, हा चांगला गुण.
बरोबर. मित्रांची कधीही साथ न सोडणे हा चांगला गुण. बहिणीचा फोन आला की मी आत्ता कामात आहे, नंतर करतो, हा वाईट गुण. आणि मित्रांचा फोन आला, हेडफोन लावून गप्पा मारत अर्धा अर्धा तास राहणे हा चांगला गुण. बरोबर की नाही? तर हे चांगले गुण आहेत माझ्या मुलाचे. आणि आणखीन जर सांगायचे झाले ना तर एवढे गुण उधळलेले आहेत त्यानं, आणि एवढे चांगले गुण आहेत की परंतु मला इथं शेअर नाही करायचे ते गुण, त्याचे नाही करायचे. कारण एवढे चांगला गुणी मुलाचे गुण शेअर करून मला जग सुधरवायचं नाहीये. बरोबर की नाही? तर असा आहे माझा मुलगा. आणि माझ्या मुलाचे असे आहेत गुण, जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा त्याचे वाईट गुण सांगते तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे चांगले पण गुण मी शेअर केलेले असतात. आणि आताही मी चांगले आणि वाईट दोन्ही गुण शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत. तर मित्रांसाठी काही करणं हा मात्र 100% माझ्या मुलाचा चांगला गुण आहे, खरोखर चांगला गुण. आत्ताच तुम्हाला सांगते, माझ्या मुलीचं लग्न होऊन वर्ष होईल. मग आम्हाला माझी कुलस्वामिनी आणि कुलदेवताला जायचंय. मागच्या म्हणजे ह्या महिन्यामध्ये मी ठरवलं की आता मला जायचंय, आणि मला ह्या दोघांना घेऊन जायचंय, आणि आम्ही चौघजण आम्ही जाऊत. कारण माझ्या मुलाला पण आता बरेच वर्ष झालं गेलेलो नाहीयेत आम्ही. ह्यांना एकदा दर्शन करून आणल्यानंतर हे परत त्यांना जायचं असेल तेव्हा जातील. बरोबर की नाही? आणि माझ्या मुलाला पण मला ते देवस्थान दाखवायचं आहे. ही आपली कुलस्वामिनी आहे आणि वर्षातून एकदा ह्याला जायचंय. मी आहे तोपर्यंत मी जाईल, माझ्या नंतर तुला ते जाणं गरजेचं आहे, मला हे दाखवून द्यायचंय. म्हणून मी त्याला म्हटलं आपल्याला जायचंय. त्यावेळेला त्यानं मला अडथळा घातला की नाही, मला आता वेळ नाही, मला आता हे नाही, मला आता ते नाही, आणि नंतर जाऊ. मग मी अडून राहिले की नाही मला जायचंय. मग ठरवलं तेवढ्यात मुलगी म्हणे की माझे पिरियड्स येतात, पिरियड्स येऊन गेल्यानंतर जाऊ. तिच्यामुळं परत कॅन्सल झालं. आता आम्ही जायचं म्हणतोय, तर हा म्हणतो मला वेळ नाही. मग मी असं म्हटलं, कुणाला वेळ असू किंवा नसू, मी एकटी जाणार आहे, तर मला एकटीला पण म्हणतात की नाही जायचं. म्हणजे तुम्हाला देवांसाठी वेळ नाहीये, मित्र मैत्रिणीसाठी वेळ आहे, तुम्ही लगेच एका पायावरती तयार होतात. मला नाही म्हणून 4 दिवस झाले. तोपर्यंत रात्री मला असा म्हणतो की मला ना माझे मित्र जाणार आहेत, आणि माझ्या मित्रांसोबत मला कोल्हापूरच्या आईला आणि शनी शिंगणापूरला जायचे. का रे बाबा, 4 दिवसापूर्वी तर तुला वेळ नाही असं तू बोललास मला, आणि तुला आता लगेच कसं काय वेळ भेटला, सुट्टी भेटते, सगळं भेटते, का बरं? मग तुम्ही सांगा कुठला चांगला गुण आहे, कुठला वाईट गुण आहे? आता मी नाही ठरवणार, तुम्हीच ठरवायचं की कुठला चांगला आणि कुठला वाईट गुण आहे. म्हणजे घरच्यांसोबत कुलस्वामिनीला जायचंय, कुलदेवाला जायचंय, तर तुम्हाला वेळ नाहीये. बरोबर की नाही? आणि मित्रांसोबत तुम्हाला जायचंय देवदर्शनाला, तुम्हाला लगेच वेळ आहे. मग हा गुण चांगला की वाईट तुम्हीच सांगायचं फक्त. आता मी म्हणणारच नाहीये चांगला आणि वाईट. बरोबर? मग मला कुठेतरी राग येण्यासारखं नाही आहे का? तुम्ही जर माझ्या जागेवरती असता तर तुम्हाला राग आला नसता का? की आपल्यासोबत देवाला जायचं म्हटलं तर तू नाही म्हणतोय, आणि मित्र मैत्रिणींसोबत जायचंय, म्हणजे बाबा मग तुम्ही घरच्यांची काय किंमत काय बाहेरच्यांच्या समोर? मला कधीच आठवत नाही की तो असा स्वतःहून तिच्याकडे गेलाय, तिला चौकशी केलीये. तिच्या इथे बी जातो तर नुसता बसतो, तिनं काही दिलेलं असेल तो खातो बितो येतो, पण तिला कधीच विचारत नाही. तिला कधीच तो विचारत नाही कशी आहे, ठीक आहे ना, काही त्रास नाही.
ती भलेही सुखात असू दे, आपलं काम आहे का नाही विचारपूस करायचं. आणि आता जर सवय असेल तरच परत विचारन, परंतु असंच जायचं आणि जाऊन यायचं. खूपदा तो असाच जायचा, म्हणून मी त्याला परत सवय लावली की जाताना तिच्या आवडीचं काहीतरी मिठाई घेऊन जायची. मग आता कधी बी जायचं झालं की मी त्याला हे करत असते की तुझ्याकडे पैसे आहेत का, मी पाठवू, जाताना मिठाई काहीतरी तिला घेऊन जा जे आवडते ते. तर फ्रेंड्स, मला सांगा, बहीण 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती राहते. बहिणीला 4 वेळा बहिणीने ह्याच्या मागे लागावं लागतं, बोलवावं लागतं, तेव्हा हा जातो. मित्रांचा एक फोन आला की हा पळत सुटतो. मग चांगले गुण वाईट गुण कुठले ते तुम्हीच ठरवा. मला नाहीच आता त्याचे चांगले गुण आणि वाईट गुण काय आहेत हे सांगायचे. मला राग आलाय किंवा मला हे झालंय असं समजू नका तुम्ही. फक्त गैरसमज होतो लोकांचा, किंवा माझ्या काही लोकांचा गैरसमज होतो, म्हणून मला आता हे शेअर नाही करायचं, किंवा मला आता म्हणायचं नाहीये की हे गुण वाईट आहेत, हे गुण चांगले आहेत, जसे बी आहेत तसे आहेत. मी एवढं वर्ष झालं काढतेच की, बरोबर की नाही. आणि असे गुण ह्या मुलांनी उधळलेले आहेत लहान असल्यापासून. आणि मित्रांपासून लांब ठेवायचं, तुम्हाला असं वाटत असेल की मित्र का नको म्हणते, मित्रांपासून लांब ठेवायचं, त्याच्या मागचं खूप मोठं रिझन आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप मोठं रिझन आहे. मित्राच्या नादी लागून हे ना 7वी 8वी मध्येच खूप काही असे प्रकार केले होते. म्हणून मी मित्रांपासून लांब राहण्याचं रिझन आणि लांब ठेवण्याचं रिझन आणि मित्र करतो ह्या गोष्टीचा राग येण्याचं रिझन माझं, मी खूप ह्याच्यातून ते ही केलेलं आहे. खूप, जे मी इथं तुम्हाला व्यक्त होऊ शकत नाही, सांगू शकत नाही. आणि काही असे विषय असतात जे आपण न बोललेलेच बरे असतात. आणि त्याचा बाकी मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, तुम्हाला ते पण सांगते. फक्त मी त्याच्या कानापर्यंत, मम्मीनं मी ही केव्हा केलेलं आहे हा विषय इथं काढलाय, त्याच्या कानापर्यंत पोहोचायला नको आणि त्यांना खचून जायला नको. त्यामुळं मी इथं ती माझं तोंड बंद ठेवलेलं आहे. नाहीतर मी आतापर्यंत माझ्या घरातल्या लोकांची एवढे मोठे मोठे कांड सांगितले, परंतु मी माझ्या मुलाबद्दल बोलू शकत नाही. त्याच्या मागचं एकच रिझन आहे की तो मागच्या वेळेला मला व्हिडिओ शूट केल्यानंतर मी किती वाईट आहे हे जगाला दाखवती असं म्हटलं होतं तुम्हाला. आणि त्या गोष्टीचा विचार करून मी फक्त की मित्रांपासून लांब ठेवण्याचं रिझन काय आहे हे तुम्हाला मी इथं शेअर करू शकत नाही. एवढंच एक आहे बस. तर तुम्ही समजू शकता की मी कुठल्या परिस्थितीमधून त्यावेळेला गेली असेल, किंवा तो कुठल्या परिस्थितीमधून गेला असेल, आणि त्याला मी कसं कसं सावरत आतापर्यंत आणलंय हे माझ्या घरातल्या लोकांना माहिती आहे आणि मला माहिती. आणि माझ्या मुलीला पण माहिती. त्यामुळं कसं असतात काही गोष्टी, झाकली मूठ सव्वा लाखाची असते. बरंच काही, आता मी माझ्या मुलीबद्दल सुद्धा जी झाकायची गोष्ट होती, तिनं लव्ह मॅरेज केले, परंतु मी ती सुद्धा झाकली नाही. परंतु माझा मुलगा आहे, त्याची अशी क्षमता नाहीये. तो आधीच म्हणत असतो मी वाईट आहे, मी वाईट आहे, मी वाईट आहे, ही सगळ्या जगाला सांगते, सगळ्या जगाला दाखवते, आहे बाबा मी वाईट, आहे बाबा मी वाईट, असा करत असतो. म्हणून मी माझं तोंड बंद ठेवते आणि मी तुम्हाला इथं शेअर करू शकत नाही. जर शेअर केलं तर तुमचे पण डोळे उघडतील की मी जी त्याच्यासोबत आता वागते आणि मी जी त्याला मित्रांपासून लांब ठेवते ही 100% नाही, 101% योग्य आहे. हे तुम्हाला सुद्धा पटलं असतं. परंतु काय करू की मी काही गोष्टींमुळे मजबूर आहे, जे तुमच्याशी मी शेअर करू शकत नाही. तर असू द्या, चला, तुम्हाला कमीत कमी ह्याच्यातून तुम्हीच ठरवा त्याचे चांगले गुण वाईट गुण कुठले आहेत. एवढी आपली आई रडते, आपली आईला आपल्यापासून एवढा त्रास होतो,
असं जर त्याला वाटत असतं तर त्याचा जर चांगला गुण असता तर कमीत कमी तो सुधारला असता, बरोबर की नाही? की आपल्या ह्या गोष्टीमुळं त्रास होत आहे आईला, तर सुधारला असता. आता माझ्या कुठल्या गोष्टीनं माझ्या मुलांना त्रास होतो, मी त्यांच्या तोंडून सुद्धा मला ऐकायचंय आणि मी स्वतः पण सांगते ना, माझ्या ह्या गोष्टीमुळं नक्कीच त्रास होत असणार आहे. बाकी कुठल्याही गोष्टीमुळं त्रास होत नसणार आहे, परंतु माझ्या ह्या गोष्टीमुळं 100% मुलांना त्रास होत असणार आहे. माझ्या मुलाला तर 100% ह्या गोष्टीमुळं त्रास होत असणार आहे की माझी मम्मी मला कुठेही जाऊ देत नाही, माझी मम्मी मला सतत रोकटोक करते, माझी मम्मी मित्रांसोबत मला जाऊ देत नाही. ह्या 3 गोष्टीमुळं माझ्या मुलाला माझा अतिशय राग येत असणार आहे, मान्य करते. माझा तो गुण माझ्या मुलाला आवडत नसणार आहे, मान्य करते. आणि हे त्याला पण माहिती आहे की मी अशी का वागते, बरोबर. आणि राहिला प्रश्न माझ्या मुलीचा, माझ्या मुलीला माझं काय आवडत नाही, मी तिच्या नवऱ्याला नापसंत करते आणि मी तिला लव्ह मॅरेज करायला मनाई केली होती. ह्या 2 गोष्टीमुळे माझी मुलगी माझ्यासोबत रागवते किंवा तिला त्या माझे ते गुण माझ्या मुलीला आवडत नाही. हे असं मी स्वतःच ठरवलंय. ह्याच्या पलीकडे माझं काय आवडत नाही हे मला पण माझ्या मुलांच्या तोंडून ऐकायला आवडेल. आणि मी नक्कीच एक दिवस, भले त्यांचे चेहरे नाही दाखवायचे, पण मी त्यांच्याकडून ते काढून घेऊन मी तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल की त्यांची आई एक्झॅक्टली कशी आहे आणि त्यांना त्यांच्या आईच्या कुठले गुण आवडत नाहीत हे नक्कीच एक दिवस तुमच्याशी शेअर करेल. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. तर बाय बाय.